हा जो आपला 132 केव्ही आपलं सबस्टेशन आहे, या सबस्टेशनला मी आपल्याला दाखवू इच्छितो की असे आपण 132 सबस्टेशन्स 3 केले. एक अंकुशनगरला, एक उटवत जालना तालुक्यामध्ये आणि आता हे तीर्थपुरीला. हे 132 सबस्टेशन वितरण व्यवस्थेच्या संदर्भातील आत्मा आहे. कारण हा आत्माच नसेल तर पुढे 33 केव्ही सबस्टेशन आणि डीपी ज्याला म्हणतो आपण 63ची 100ची त्याला काय अर्थ नाही, कारण त्या चालूच शकत नाही जर हे नसेल तर. आणि त्यामुळे आपण पाहतायत की हे जे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आहेत हे 25-25 MVAचे आहेत. 2 बसवलेत आणि आणखीन एक या ठिकाणी बसल्या जाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला इश्यूज काय होते की आपल्याजवळ खूप मोठ्या पद्धतीनं लोड शेडिंग आपल्याला करावं लागायची. कधी कधी 8 तासाची शेतीची लाईट ही 4-4 तास करावं लागायची, फिडर सेपरेट करून आणि लोकांचं समाधान करावं लागायचं. त्याचबरोबर व्होल्टेज कमी असायचा. ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणजे या ठिकाणी 132 केव्ही सबस्टेशन निर्माण करणं. पहिलं ना आमच्या शेतकऱ्याची लाईट चालतच नव्हती. 5-5 मिनिटाला टाटर सोडून द्यायची. मग आम्ही रातचं जायचो, रात्र थोडी बरी चालायची. पण ज्या वेळेस हे सबस्टेशन झालं तिथून पुढं आमची लाईन व्यवस्थित चालली आणि आम्हाला कुठलाही आता लाईनीचा त्रास नाही. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपली बांधिलकी समाजाशी आणि मतदारसंघाशी एवढी आहे की ही जी जमीन आहे हे बाजूला सागर सहकारी साखर कारखाना आहे. इथं लाखो रुपये एकरची त्या ठिकाणी रेट असताना 1 रुपया नाममात्रामध्ये 10 एकर जमीन आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. फक्त माझी शेतकरी आणि या ठिकाणी बॅरेजेस पाणी निर्माण झालं. पाणी आहे पण पाणी असताना जर वीज नसेल तर त्या पाण्याला नुसतं बघत बसावं लागेल. ते पाणी उपसून जर का शेतापर्यंत आणायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीच्या 132 केव्ही सबस्टेशनची नितांत गरज होती आणि ती जमिनीशिवाय शक्य नव्हतं. त्यामुळे 1 रुपयात आपण जमीन दिली. हा कंप्लीट 50 कोटीचा प्रकल्प आपण पूर्ण केला आणि असे 3 प्रकल्प आपण पूर्ण केले. मतदारसंघ जालन्यामध्ये एक, तालुक्यात एक, अंबडमध्ये एक आणि घनसावंगीमध्ये. त्यामुळे पुढच्या 5-10 वर्षापर्यंतच्या विजेची उपलब्धता वितरणाच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आपण पूर्ण करून ठेवली. आता तुम्ही कितीही डीपी लावा, कितीही मोटर्स लावा, कितीही पाणी उपसा, अडचण नाही, विजेची अडचण राहणार नाही. लोकांचं समाधान, राजेश भैयाचं समाधान, असं माझं एक विचाराची धाटणी आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावरच दूरदृष्टी असलेल्या भैयासाहेबांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी बरीच स्वप्न बघितली आहेत. आपल्या राजेश भैयांची ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपली साथ महत्वाची आहे. चला तर मग निश्चय करूया, राजेश भैयांच्या विकास कामात आपणही सहभागी होऊया. भैयासाहेबांना साथ म्हणजे विकासाला साथ, भैयासाहेबांना साथ म्हणजे निष्ठावंताला साथ. माझं मत रोजगार निर्मात्याला, माझं मत राजेश भैयांना.